येवला तालुक्यातील सायगाव येथे उभ्या पिकाला लागली आग। आज आपल्याला हे 1 एकर क्षेत्र दिसतंय। या 1 एकर क्षेत्रामध्ये उन्हाळी मका होती आणि ही मका सोंगायला आलेली होती। हिची सोंगणी आज सुरू होणार होती, पण आज सकाळी साधारण 8:30च्या सुमारामध्ये या उभ्या पिकाला आग लागलेली आहेत आणि ही आज मका साधारण 2 लाख रुपयाच्या शेतकऱ्याचे नुकसान या ठिकाणी आज दिसून येत आहेत। या शेतकऱ्याचे पाईप आहेत ती पाईप पण जळाले, कॅरेट आहेत ते कॅरेट पण जळालेले आणि ट्रॅक्टरमध्ये जी टाकलेली जी काही मकाचे कणसं होते ती मकाचे कणसंही जळाले आणि शेतकऱ्याचा ट्रॅक्टर हा बालबाल वाचलेला आहे। शेतकऱ्याचा ट्रॅक्टरसुद्धा जळालेला असतात। आणि आज सकाळी ज्यावेळेस सायगाव येथील शिक्षक निगुड सर यांनी त्यांच्या शेतीकडे जात असताना त्यांनी बघितलं की ह्या मकाला मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आहे। त्यांनी तातडीने ते विझवण्याचा प्रयत्न केला, पण एवढी मोठी आगीचा भडका होता की ही आग विझवा कशी हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला होता। आणि अनेक शेतकरी तिथं जमा होऊन तो पहिला ट्रॅक्टरमध्ये जी मका पडलेली होती ती मका विझवण्याचा ट्रॅक्टरमधल्या मकाचा त्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला, तो ट्रॅक्टर वाचवला। आणि ह्या ठिकाणी आज आपण ह्या शेतकऱ्याचं नुकसान बघितलं तर साधारण 2-2.25 लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। यासाठी येवला तहसीलदार सायगाव येथील तलाठी यांनी तातडीने ह्या शेतकऱ्याच्या शेतीच्या मकाच्या पिकाचा पंचनामा केला पाहिजे। प्रशासनाने यावरती गांभीर्याने लक्ष दिलेलं पाहिजे। येवला तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना आपल्याला दिसून येत आहेत। आज मला एक सांगा, आता ह्या सायगाव शिवारामध्ये म्हणजे सायगावमध्ये सुहास सोनवणे यांचे जे हे क्षेत्र आहे, ह्या क्षेत्रामध्ये आज सकाळी जी आग लागलेली हिचं कारण काय आग लागण्याचं? आज सकाळी आम्ही रस्त्याने जात असताना आमचे मित्र या ठिकाणी शरद भाऊ सोनवणे आणि मी शेतात जात असताना आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा या ठिकाणी आग लागलेली होती। आणि आम्ही तत्काळ जे सुहास शेट्टी यांची जी शेती करतात संजू मामा लोकरे यांना फोन केला आणि आगीचा पाहता एक 10 मिनिटांमध्ये प्रचंड डोम झाला। त्यांची जवळजवळ 2 एकर मका अतिशय सुंदर उन्हाळ्यात त्यांनी पाणी भरलेली मका जवळजवळ 2 लाख रुपयाचं नुकसान या गरीब शेतकऱ्याच्या ठिकाणी झालं आहे। पाईपाचा संच, कॅरेट, ट्रॅक्टरला देखील आग लागली होती, परंतु ट्रॅक्टर आम्ही सर्वांनी माती वगैरे टाकून ट्रॅक्टर विझवला, परंतु या ठिकाणी शेतीतलं मात्र काही त्यांचं शिल्लक राहिलं नाही। अतिशय गरीब, अतिशय कष्ट करणारे शेतकरी मामा आणि मामी आणि त्याचबरोबर सुहास शेट्टी यांनी त्यांना वेळोवेळी केलेली मदत, परंतु या ठिकाणी मात्र भरपूर प्रचंड प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि तत्काळ प्रशासनानं पंचनामा करून सदरू शेतकऱ्याला मदत करावी। या ठिकाणी प्रचंड उष्णतेमुळं अनेक ठिकाणी आग लागल्याचे प्रकार होत आहे आणि त्यामध्ये निश्चितच हा शेतकरीच होरपळला जात आहे। तेव्हा आमची विनंती आहे की प्रशासनाने तत्काळ या ठिकाणी पंचनामा करावा आणि या शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त मदत करावी। जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्त नुकसान त्यांचं झालं, पाईपाचा संच त्यांचा गेलेला आहे, मकाही पूर्ण गेलेली आहे। तेव्हा आमची विनंती आहे की ताबडतोब या ठिकाणी कुठलाही निर्णय घेण्यात यावा।